अत्यंत प्रसिद्ध असणारा 5 चरणाचा अभंग सेवेकरता निवडला। विठ्ठल 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 विठ्ठल। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय अत्यंत महत्त्वपूर्ण चिंतन आपल्या समोर मांडतात। या अभंगाचा विषय काय आहे तर तुकोबाराय या अभंगातून सांगतात की ज्या भगवत भक्तानं जन्मभर पांडुरंगाची भक्ती केली, नुसती भक्ती नाही केली, वर्म जाणून भक्ती केली, अशा भगवत भक्ताच्या पदरात परमात्मा कोणते आणि किती फळं टाकतो तुकोबाराय या अभंगात सांगतात। विठ्ठल 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 विठ्ठल। चिंतन सेवेला आरंभ करण्यापूर्वी 1-2 शब्दाचा परिहार देतो। आपल्या या विठाळा गावी कालपासून संपन्न होत असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद भगवद्गीता श्रीमद भागवत महापुराण कथा अशा त्रिवेणी संगमामध्ये संपन्न होत असलेला उत्सव ज्या पर्व काळावर संपन्न होतोय, फार पवित्र काळ आहे, अधिक महिना आहे, पुरुषोत्तम मास नाही कळालं तर धोंड्याचा महिना सगळ्यांना माहिती। तर याचा सुवर्ण योग जाणून आपल्या गावातील आदरणीय हरिभक्तीपरायण भागवताचार्य, आयुर्वेदाचार्य आणि मोठे सद्गुरू भक्त आपले सर्वांचेच लाडके राजेशजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये हा भक्ती उत्सव संपन्न होतोय आणि त्या उत्सवातील ही आजची 2ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आहे। माझं बोलणं लक्षात येत आहे ना तुम्हाला? अगदी सोपं बोलू तर आपल्या या नाम सप्ताहाचा आजचा 2रा दिवस कालपासून सुरू झाला आहे। या नाम सप्ताहामध्ये भागवताचंही अनुष्ठान घडतंय, ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं अनुष्ठान घडतंय आणि मी मगाशी उल्लेख केला आहे या सप्ताहाची ज्या तिथीमिथीला योजना केली तो अधिक महिना आहे। तुका म्हणे संधी अधिक वैष्णवांची मांदी, म्हणून या उत्सवातील ही 2ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा, त्या सेवेकरता आपण सर्वच मंडळी उपस्थित आहात। सर्वप्रथम व्यासपीठाच्या वतीनं तुम्हा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो। सेवेकरता उपस्थित महाराज मंडळी, काल